काय झालं कस्तुरी? आई बाबांची आठवण येते. चल कुठे? आई बाबांना भेटून येऊ. तेही काळजी करत असतील, तुझी भेट होईल. चल. नाही सौरभ, आता जर का आपण इथून गेलो ना तर या घरात परत यायचा हक्क आपण गमावून बसू. आणि मला नाही जायचंय आता इथून. कधी कधी वाटतं ना की माझ्यामुळेच हे सगळं झालंय. बाबांचीही चूक आहे. काय बोलतीस तू? बाबांची काय चूक आहे? हे बघ, मी तिथे माझ्या स्वतःच्या मर्जीने आलो होतो आणि तुझी काही चूक नाहीये कस्तुरी. आज मम्मीने जे केलं ना ते मलाही नाही पटलं. मम्मी मुद्दाम करतेय ग. हो सौरभ, कारण त्या चिडल्या आहेत आपल्यावर. तिचा राग शांत झाला ना की सगळं व्यवस्थित होईल. काही झालं ना तरी मम्मींचा तुझ्यावरचा उडालेला विश्वास मला परत मिळवून द्यायचा आहे. कारण मला सतत असं वाटत राहतं की मीच कारणीभूत आहे या सगळ्याला. कस्तुरी, अगं किती वेळा सांगू तुला मी, तुझी चूक नाहीये आता. अरे हो, आपण आपल्या मनाला कितीही समजावायचा प्रयत्न केला ना तरी या सगळ्याची सुरुवात माझ्याच पासून झाली आहे सौरभ. आणि आता त्याचा शेवट सुद्धा मीच करणार. मी एक काम करते, मी मम्मींसमोर जाते आणि त्यांची माफी मागते. तोपर्यंत मला झोप नाही लागणार. मी आत्ताच जाते. चल, मी पण येतो. नाही नको सौरभ, प्लीज. आज फक्त आम्ही दोघीच बोलतो. म्हणजे मम्मींना सुद्धा जे काही बोलायचं असेल ना ते त्या बोलू शकतील. हो कस्तुरी, पण तू सौरभ प्लीज, तू तोपर्यंत आई बाबांना फोन करतोस का? त्यांना सांग इथे सगळं नीट आहे, प्लीज. ठीक आहे. मी आलेच. कस्तुरी, पण तू जर खूप वेळ आली नाहीस तर मी समजून जाईन की काहीतरी प्रॉब्लेम आणि मग मी तिकडे येईन. नको टेन्शन घेऊस, येते मी लगेच. कमू, तू आता बाहेर जे काही बोलली त्याचा काय अर्थ आहे? म्हणजे मला काही कळला नाही. हळूहळू समद्यांना कळ. म्हणजे याआधी तू कधी असं माहितीये मुद्दाम वागते अशी. मुद्दा? आधी मला असं वाटलं होतं या पोरीला राब राब राबून घेणार मी, म्हणजे हिला हिची शिक्षा मिळेल. चांगलंच आहे की मग मला आराम मिळेल. मग आता काय करायचं ठरवलंय तू? बिझनेस आणि घर एकदम सारख्या सारख्या गोष्टी असतात बघ. म्हणजे बिझनेस मध्ये एखादा माणूस काम करत नसेल तर काय करतो आपण? काय? समोरच्या माणसाला बिझनेस मधून काढून टाकतो. तसंच घराचं सुद्धा आहे. एखादा माणूस जर घरात काम करत नसेल, म्हणजे आपण जर कस्तुरीला घरामध्ये काय बी काम करू दिलं नाही आणि आपल्याला दिसलं की ती कामामध्ये कामचुकारपणा करती, की म्हणजे आपण तिला घरातनं बाहेर काढायला रिकामे. आणि मग काय, एखाद्याला कामावरून काढून टाकल्यावर त्याची जागा दुसरं कोणीतरी माणूस घेणारच ना. आपल्या घरात सुद्धा तेच होणार. कस्तुरी, अगं ये आत ये. अगं काय झालं तरी हे घर तुझं सुद्धा आहे. तुला असं वाटत असेल का तुला आत बोलवलं म्हणजे कमूचा राग गेला आणि तिनं तुला माफ केलं, तर तसं काही नाहीये. कला, हिम्मत कशी झाली तुझी? हिम्मत कशी झाली हिला इथं बोलवायची? हिला सांग मला हिचं तोंड सुद्धा बघायचं नाही, आणि भाईला भेटायला आली असेल तर आत्ताच्या आत्ता ताबडतोब इकडनं निघून जायचं. मम्मी,
मी तुमची माफी मागायलाच आले आहे इथे. आमच्याकडून चूक झाली, प्लीज आम्हाला माफ करा. फक्त सौरभशी प्लीज असं घालून पाडून बोलू नका ना. आता ही मला सांगणार वय, ही मला सांगणार या घरामध्ये मी कसं वागायचं आणि कसं नाही ते. असं असं काही नाहीये, पण त्याला खूप वाईट वाटतं हो तुम्ही असं बोलता त्याच्याशी, त्याचं म्हणून सांगितलं, बाकी नाही काही. ओ भाई, बघितलं का, सौरभला त्रास होतोय हे तिला कळतंय, पण इतके दिवसात ह्या लोकांनी मला काय त्रास दिलाय हे मात्र यांना कळत नाही. बाबा, मला मान्य आहे आमची चूक झाली आणि आम्ही माफीही मागतोय, पण मोठ्यांनीच माफ नाही केलं तर कसं चालेल? भाई, ओळखलं का हिला? नाही ओळखणार नाही, ओळख करून देते मी. ही कस्तुरीवर का, ही तर इसरलीस, पर आपल्या पोराला तुझ्यापासून माझ्यापासून सगळ्यांपासून लांब तिकडं 10.5x10 खोलीत घेऊन गेली बर का. आणि आता सगळ्यांची काळजी असं दाखवायला लागली. बाबा, मम्मी बोलतायत ते खरंय, खरंच चूक झाली आमच्याकडून. प्लीज आम्हाला माफ करा. मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा माझी खूप आठवण आली असणार आहे. आज तुम्हाला बघून भेटून खूप बरं वाटतंय मला. आता तुमच्यात परत सुधारणा व्हायला लागेल बघा. मी सुद्धा अगदी पहिल्यासारखी काळजी घेईन तुमची. काही गरज नाही काळजी घ्यायची आणि काळजी दाखवायची. सगळी नाटकं आणि ही नाटकं मी ओळखून आहे, त्यामुळे आता काहीच गरज नाही. लई ऐकून घेतलं सगळ्यांचं. कला, तिला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगायचं. हात सोड. मम्मी, अहो मी नाही, बाबांनीच हात धरलाय माझा. खोटं बोलू नकोस, हात सोड. अहो मम्मी, मी या बाबतीत का खोटं बोलेन? मी खरं सांगते, बाबांनी माझा हात धरलाय. तुझी सगळी नाटकं ओळखून आहे मी. हात सोड. नाही मम्मी, मी खरं सांगते, माझं ऐक. लई झाली, अशी तशी ऐकणार नाही. हात सोड, हात सोड. ए, सांग तुझ्या नवऱ्याला. जाणून बुजून वाकड्यात बोलते मी, कारण मला तुझ्याबद्दलचा राग आहे. जोपर्यंत तुझ्याबद्दलचा राग जात नाही ना, तोपर्यंत वाकड्यात बोलायची मी थांबणार नाही. आणि तुझ्याबद्दलचा राग जाणं शक्य नाही. जा, सांग, जा. आई, तुम्ही काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित आहोत. जावई बापू, खरंच तुम्ही सांगताय तसंच घडतंय ना? हो आई, ऍक्च्युली आम्ही आलो ना तेव्हा मम्मी खूप रागावली होती. मग काय, आम्ही दोघांनी मिळून तिची समजूत काढली, तेव्हा कुठे ती शांत झाली. तुमच्या बरोबर जे काही घडलं त्याच्यासाठी मी तुमची माफी मागतो. सॉरी. अहो, असं का बोलताय? तुम्ही आणि माऊ सुखी आहात हे कळलं, आणखीन काय पाहिजे आम्हाला? आणि घर म्हटलं की असं होतच. जावई बापू, मला माऊशी बोलायला मिळेल? आई ऍक्च्युली नाही, काय आहे, कस्तुरी मम्मीकडे गेली, मम्मीनेच तिला बोलवून घेतलास, त्यामुळे दोघी गप्पा मारताय. देवाची कृपाच झाली म्हणायची. हो ना. बरं, तुमची तब्येत व्यवस्थित आहे ना? हो, मी एकदम ठीक आहे. सौरभ, तुमच्या आईचा राग एवढ्या लवकर कसा गेला? बाबा हो, आता मम्मीचा राग कसा घालवायचा मला चांगलंच माहिती आहे. हे बघा, आता चौकशी करू नका. आपल्याला कळलंय ना, दोघं सुखी आहेत. मग जावई बापू,
तुम्हाला नजर नको लागायला कोणाची. तुम्ही दोघंही सुखी राहा. हॅलो जावे बापू. जावे बापू. हॅलो, हा आई बोला ना. मला मावशी बोलायला मिळेल का? आई मी तुम्हाला नंतर. अरे बघा ना आई, तुम्ही कस्तुरीचा विषय काढला आणि कस्तुरीच आले. मी देतो हा फोन तिला, तुम्ही बोला. हॅलो आई, बोल ग. काय ग, सासूबाईंशी गप्पा मारत होतीस? बऱ्याच गप्पा रंगल्या होत्या तुमच्या. हो, ते खूप दिवसांनी इतकं निवांत बोलायला वेळ मिळाला ना, तर खूप गप्पा झाल्या आणि मला सोडतच नव्हत्या अगं त्या. मग मी असं मधूनच कसं उठून येणार ना, म्हणून जरा वेळ गेला. म्हणजे मध्येच उठून आली असतीस तर बरं दिसलं नसतं ना. आई मी झोपते आता, उद्या उठायचं आहे ना लवकर. हो हो, लवकर झोपा आणि लवकर उठा. उद्यापासून एक नवीन सुरुवात कर. होय. देवा, सगळं चांगलं होऊ दे. तुम्हाला काय झालं? मी जर माऊला ओळखत असेल ना, तुला सांगतो ती आनंदी असल्याचं नाटक करते. 100% तिच्या डोळ्यात पाणी. मी मम्मींची माफी मागायला गेले आणि त्यांनी काहीच ऐकून नाही घेतलं माझं. पण प्रयत्न करत राहू. बघ, एक ना एक दिवस ती नक्की शांत होईल. सौरभ, माझ्यामुळे तुम्ही एकमेकांपासून दूर झालात. आता बघ, मीच तुम्हाला दोघांना एकत्र आणलं. मला विश्वास आहे, खात्री आहे मला, तू हे नक्की करशील. आता खाली गेले होते ना, मग अजून एक चांगली गोष्ट झाली. काय? बाबांनी माझं बोट पकडलं. काय सांगतेस कस्तुरी? ही फारच चांगली गोष्ट आहे. म्हणजे बाबा पण आपल्या सोबत आहेत. आता उद्यापासून आपण आई म्हणतात तशी नवीन सुरुवात करू. ए आई, अगं नाश्त्याला बनव ना काहीतरी. किचन मध्ये बघितलं तो काहीच नाहीये. हे बघ काय खातो आधी मानवासारखा. ए, मला नाही सांगायचं बरं का आता काही काम. बाबांना एकट्याला होणार आहे का काम? ते कशाला एकटे करतील? कस्तुरी नाही का त्यांना सोबत करणार? हे आई, कशाला त्या बिचारीला कामाला लावती ग? तू करतो का काम? करतो. चल झाडू मार, पोछा मार, चल चल. तिला कशाला काम सांगते? फार पुळका रे तुला ना. तिचा पुळका येऊ देऊ नको. ती घराबाहेर पडेल आणि तिच्या पायी आपल्याला पडावं लागेल. नाच सोड तिचा. पण माझं तिच्यावर प्रेम. होत, तुझं तिच्यावर प्रेम होत. मी पादराला गाठ मारते ना तशी या शर्टाला गाठ मार बर. मार. इतके दिवस जेवढी राबली ना, तेवढी तर गावी पण कधी राबले नव्हते मी. आता फक्त आराम करायचा आणि ऑर्डर सोडायची. ए कला, हा. नाश्ता बनव. मी मग शरदरावांना बाहेर पाठवले ना मी, मग कोण बनवणार? तूच बनवणार. कस्तुरी आहे ना, तिला लावू चांगली कामं करायला. अजिबात नाही. या घरामध्ये तिच्याशी कुणी बी बोलणार नाही आणि तिच्याकडून कुठलं बी काम करून घेणार नाही. कमू, त्या दोघांशी बोलायचं नाहीये ठीक आहे, पण कस्तुरीला काम का सांगायची ते? मला वाटलंच होतं तुला काम सांगितल्यावर काही ना काहीतरी पुसपाट काढणार म्हणून, पण घरातली सगळी कामं ही तुला करावी लागणार आहेत. त्या मुलीला एक सुद्धा काम द्यायचं नाही.
मी काय म्हणते विचारत नाही, सांगतीये. एक गोष्ट परत परत सांगायला मला आवडत नाही. या घरामध्ये तेच होणार जे मला पाहिजे. बनव नाश्ता. शरदराव सुद्धा नाही येत आता. मी एकटीच कसा काय नाश्ता बनवणार आहे? हॅलो हॅलो हा 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 हे काय आलो, हे काय बाहेरच आहे. हा आलो. हा सगळे आयत्या पिठावर रेघोट्या मारायला आलेत बर का माझ्या नशिबात. ती कमू एक तशी सोडली ऑर्डर. चला जागा कामाला, दुसरा आहे कोण? ती तिकडे ऑर्डरही सोडते. तू दिवसेंदिवस खूप सुंदर दिसायला लागलीस, माहितीये का तुला? हो का? बरं ए थांब ना. सकाळी सकाळी आगाऊपणा करू नकोस, मला खूप काम आहे. जाऊ दे मला. सकाळी सकाळी मी तुला इतकी चांगली कॉम्प्लिमेंट दिली आणि त्याचं उत्तर कसं दिलंस तू मला? मग काय? मला माहिती मला हॉस्पिटलला जायचंय, पण कस्तुरी आज ना मला खूप खूप पॉझिटिव्ह वाटतंय, छान वाटतंय. मला पण अशी ना एक वेगळीच एनर्जी आल्यासारखं वाटतंय. हो ना. आणि आपण एनर्जीचा वापर करून घेऊ. हे मी ना आज काहीतरी मस्त करते स्वयंपाक, सगळ्यांच्या आवडीचा. चल मी पण केक घेऊन सरप्राईज. कोणाला सांगू नकोस हं? आलेच. काय झालं? आई ग, अरे काही नाही, पाय मुरगळला. कस्तुरी सावकाश उतरत जा गं. अरे हो, पायच मुरगळलाय, त्याच्यात एवढं सिरियस होण्यासारखं काय? बरं ऐक, मी पटकन आवरून घेते, तू पण आवर आणि खाली ये. हा? जोरात नाही ना लागलाय? नाही, आय एम ओके. आज चांगली तांगड्यापासून झोपणार होते, तर या कमूने ते सुद्धा सुख मिळू दिलं नाही मला. कमू म्हणजे शनीच आहे माझ्या पत्रिकेत चिकटलेला. मम्मी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ते दुकानदाराच्या वसुलीला पाठवलं होतं, त्याचं काय झालं रे विश्वास? झालं ना मामी. मग आज काय काम करणार आहे? आज तो पटेल बिल्डर आहे ना, त्याच्याकडे जाणार आहे. पैसे द्यायला नाही बोलत होता. येतो जरा खातिरदारी करून त्याची. अशी खातिरदारी करायची की परत कधी नाही बोलला नाही पाहिजे, कळलं का? फोन करायला लागायची पण वेळ आली नाही पाहिजे. नुसतं हो हो काय म्हणतो? वाजले किती? कधी जाणार कामाला? कामं करायचीत की नाही घरात? खाऊन जातो ना जरा. पाहून ए कला, किती वेळ लागणार आहे ग? हा झालं झालं. एवढा वेळ लागतो नाश्ता बनवायला? आत्या गुड मॉर्निंग. द्या मी करते ना, तू